रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या ब्लॉगचा 4था दिवस आहे आणि आपली दिंडी चाकणकडून आळंदीकडे मार्गस्थ झालेली आहे। मग आम्हाला थोडासा उशीर झाला उठायला, मग आम्ही मस्तपैकी आमची गाडी घेतली आणि आळंदीमध्ये लावण्यासाठी आलो। मग त्या ठिकाणी गाडी लावली आणि आम्ही रिटर्न निघालो तर पाहत होतो काय मुरबाडहून या ठिकाणी दिंडी आलेली होती, भरपूर लांबून आली होती। पुढे आल्यावर आम्हाला एक हॉटेल दिसलं, विशाल तात्या हॉटेल। म्हटलं अगं बाबू, आता महाराजवरून डायरेक्ट विशाल तात्या, विपुल महाराजही म्हटले तुम्हाला विशाल तात्याच म्हटलं पाहिजे। मग आम्हाला रिक्षा भेटली, रिक्षातही जागा नव्हती, मग डायरेक्ट ड्रायव्हर शेजारीच बसलो आणि आम्ही आमची दिंडी शोधत शोधत पुढे निघालो। रिक्षावाल्याला म्हटलं जरा हळू चालव, जर जोरात चालव मी पडलो तर आमचा ब्लॉगही शूट नाही व्हायचा। मग नंतर विपुल महाराज म्हटले काळजी करू नका महाराज, मी पुढे बसतो। मग आम्ही दिंडी शोधत शोधत निघालो, आम्हाला मग दिंडी आमची सापडली। रिक्षावाल्याने म्हटलं थांब 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 थांब। मग आम्ही आमच्या दिंडीमध्ये आलो। मग विपुल महाराजांनीही टाळ घेतला आणि मीही टाळ घेतला। मस्तपैकी काकडा भजन चालू होतं, मग आम्ही मस्तपैकी टाळ वाजवत वाजवत निघालो। नवनाथ नानाही त्या ठिकाणी पखवाज वाजवत होते, पखवाज एकदम अतिशय उत्कृष्ट प्रकारे वाजवत होते। नवनाथ नाना कीर्तनही करतात, पखवाजही वाजवतात। मग विपुल महाराजांना म्हटलं जरा आपल्या दिंडीचा लांबून व्हिडिओ घेतला पाहिजे। मग विपुल महाराज डायरेक्ट पुढे आले आणि दिंडीचा व्हिडिओ घेतला। सगळेजण मस्त की म्हटले अरे व्हिडिओ काढते, फेमस होणार फेमस होणार। सगळ्यांनी हात वर केले, चोपदार बाबांनीही हात वर केले। मग पाहत होतं काय आमची दिंडी तर भली मोठी दिंडी। विपुल महाराज म्हटले आता एका व्हिडिओत तर काही येत नाही, मग चला अजून एक व्हिडिओ घेऊ। अतिशय मोठी आमची दिंडी चालली होती, मस्तपैकी सर्वजण नाचत नाचत चालले होते। चोपदार बाबाही लय भारी नाचत होते। चोपदार बाबा म्हटले ए माझा व्हिडिओ काढ, मी मस्तपैकी नाचतोय, मस्तपैकी व्हायरल कर, माझ्या पोराला दाखव। म्हटलं काही हरकत नाही। मग नंतर या ठिकाणी बाबाही टाळे वाजवत होते, ते दमले होते, ते रथावर बसले। आमचे मृदुंगमणी सुद्धा दमले होते, ते पण बसले। म्हटले वा वा आम्हालाही फेमस करा। सुभाष नानाही म्हटले आता या चोपदारांसोबत माझाही घे बाबा व्हिडिओ, मला काही फेमस करायचं नाही का तुला? म्हटलं नाही नाही नाना तुम्हालाही करतो। मग आमच्या दिंडीचा पूर्णपणे आम्ही व्हिडिओ घेतला, तर चोपदार बाबा ते परतही नाचत नाचत चालले होते। म्हटलं काही हरकत नाही बाबा, मस्तपैकी आनंद करा। पायी चालत होतो मस्तपैकी, चाकणहून आम्ही जवळजवळ 10 किलोमीटर आलो होतो, तरी एकही जण थकला नव्हता। सर्वजण आनंदित चालले होते, कारण की ज्ञानोबारायांची भेटीची ओढ असल्या कारणाने एकही जण थकलेला नव्हता। सर्वजण अतिशय आनंदात प्रेमात ज्ञानोबारायांच्या भेटी करतात चालले होते। मग या ठिकाणी आमची दिंडी भरपूर मोठी दिसत होती, सर्वजण आमच्या दिंडीकडे पाहत होते। म्हटलं काही हरकत नाही, चला चला। पुढे आलो तर पाहतोय का एक दिंडी आम्हाला ओव्हरटेक करून निघाली, कारण की आम्ही चहा पाण्याला थांबलो होतो। आमचा चहा पाणी यायला अजून थोडासा 5 मिनटं वेळ होता। मग सर्वजण आराम करत बसले, मग सर्वजण चहा वगैरे पिले, मस्तपैकी बिस्किटही खाल्लं। इकडं पाहतो काय हे तर पळत निघाले बाबू बापू। नाही त्यांची शरद लागली होती की कोण लवकर ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये लवकर प्रवेश करेल। मग इकडे रामबाबांनी राजगिराचा लाडू घेतला आणि म्हटले आता काय मला दात नाही, मग डायरेक्ट चुरा करूनच रामबाबांनी लाडूचा स्वाद घेतला आणि विपुल महाराजही म्हटले आता आम्ही लाडू खातो। मग आम्ही त्या ठिकाणाहून निघालो आणि आळंदीमध्ये आम्ही प्रवेश केला। पाहतो तर काय भरपूर अशी गर्दी आळंदीमध्ये होती। आम्ही मस्त की सर्वजण आनंदात होतो, कारण की आम्ही आळंदीमध्ये पोहोचलेलो होतो। सर्वजण आळंदीमध्ये पोहोचले, परंतु एकाच्याही चेहऱ्यावरती थकवा जाणवलेला नव्हता, कारण की सर्वजण भजनामध्ये दंग होते। एकालाही कळलं नाही की आपण एवढ्या लांबून पायी पायी चालत आलेलो आहोत। मस्त की सर्वजण चालले होते ज्ञानोबा तुकाराम करत आता मस्त की ज्ञानोबारायांच्या नगरीमध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला। मग आम्ही आमच्या निवासस्थानी म्हणजेच फ्रूटवाली धर्मशाळामध्ये येऊन पोचलो। मग तिथं पाहत होते काय चोपदार बाबा तर लईच दमले होते, त्यांना तर पाय पण उचलत नव्हता। म्हटलं अहो थोडंच राहिले, चला चला। तरी सुद्धा चोपदार बाबा चालत होते आणि मस्त की ज्ञानोबा तुकाराम म्हणतच होते। मग आम्ही पोचलो आमच्या निवासस्थानाहून आणि मग त्या ठिकाणी आमचा थोडासा विश्राम केल्यानंतर आम्ही पाहिलं सर्व दिंडी आळंदीमध्ये पोचलेले होते, अजून येतही होते। मग आम्ही आमच्या दिंडीकडे आलो आणि मग त्या ठिकाणी पाहतो काय हरिपाठ तर चालू झालेला होता। मग आम्ही टाळ घेतला, सर्वजण मस्तपैकी पावल्या खेळत होते। अतिशय उत्कृष्ट प्रकारे हरिपाठ चालला होता, सर्वजण आनंदात डोलत होते, सर्वजण आनंदात पावल्या खेळत होते। हरिपाठाचा आनंद सर्वजण घेत होते। मग नंतर हरिपाठ संपत आला आणि मग नंतर आमच्या बहिणाबाई तर पार जोरात पळूच लागले। अगं बाबू 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 येत लई जोरात पळत लागले, वाघ मामाही पळत आहेत, भोर बाबाही पळत आहेत। आणि मग नंतर हरिपाठ झाल्यानंतर आमचा जेवणाची सोय आमच्या डोंगरे मावशी करत होते। मस्तपैकी भाकर चालली होती, भाकर आणि शेंगोळीचा बेतच होता। सर्वजणांनी आनंदात शेंगोळी खाल्ली आणि भाकरीचा तावही त्या ठिकाणी मारला। याच ठिकाणी आपला व्लॉग आज संपतोय। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, असंच प्रेम राहू द्या। रामकृष्ण हरी।